नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण इथे मस्त असा हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल एकदम भरपूर अशा लेयर्स असणारा छान असा लच्छा पराठा बघणार आहोत। आणि तुम्ही इथे पाहू शकताय आपल्या या पराठ्याला किती मस्त असे लेयर्स सुटलेले आहेत। अगदी घरगुती साहित्यामध्ये छान असा झटपट असा तयार होणारा असा हा लच्छा पराठा आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये साधारण 2 कप मी गव्हाचं पीठ घेत आहे। तुम्ही ते गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा वापर केला तरी चालेल, पण गव्हाच्या पिठाने आपण जो पदार्थ बनवतो थोडासा पौष्टिक होतो। थोडंसं मीठ टाकून थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना इथे लक्षात ठेवायचं आहे, हे पीठ थोडंसं अगदी थोडं एकदम घट्ट मळायचं आहे। अगदी पुरीचं पीठ असतं एवढं नाही, पण त्याच्यापेक्षा थोडंसं असं हे घट्ट मळायचं आहे। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकत हे आपण पीठ मळून घेऊया। तर इथे या पिठाचा एक मी गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकताय। आता आपण याच्यावर 1 चमचाभर तेल घालून घेणार आहोत आणि पीठ परत एकदा हाताने छान असं मऊ करून घेणार आहोत। असं केल्यामुळे काय होतं, आपलं जे पीठ आहे ते कडक होत नाही, मस्त असं मऊ छान राहतं। आता हे पीठ छान असं परत एकदा हाताने मळून घेतलेलं आहे। या पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हा जो गोळा आहे तो असाच ठेवायचा आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे रेस्ट करण्यासाठी एक 10 ते 15 मिनिट साईडला ठेवून देऊया। एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकताय हा पिठाचा गोळा परत एकदा हाताने छान असा एकदम मस्त असा मळून घ्यायचा आहे। एकदम मऊ छान असं आपलं हे जे पीठ आहे लच्छा पराठ्याचं ते तयार झालेलं आहे। आता या पिठामधून साधारण 2 लच्छे पराठे बनतील। तर इथे मी एक गोळा काढून घेतलेला आहे आणि लच्छे पराठे किंवा कोणताही पराठा असला तर थोडासा तो जाडच असतो, त्यामुळे अगदी थोडंसं आपण जाड असे हे पराठे बनवणार आहोत। तर अशा प्रकारे गोळा बनवून त्याला अशा प्रकारे आपण जी पारी बनवतो ना सारण भरण्यासाठी, तशा प्रकारची एक छोटीशी अशी पारी तयार करून घ्यायची आहे। बाकीचं पीठ जे आहे ते आपण साईडला ठेवून देऊया। आता हा पिठाचा जो गोळा आहे तो अशा प्रकारे छान असा मी पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि याला आता आपण लाटून घ्यायचं आहे। तर लाटताना याला घडी वगैरे करायची नाही, सरळ एकसारखं लाटत राहायचं आहे। थोडंसं अधूनमधून याला पीठ लावायचं आहे, म्हणजे पळपाटाला चिकटणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गोल आकारामध्ये जशी चपाती असते त्या प्रकारे हा गोळा इथे मी लाटून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता याची जाडी देखील मी केवढी ठेवलेली आहे। आता काय करायचं आहे, आता याला वरून अशा प्रकारे छान असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावताना तूप पूर्णपणे वितळलेलं लावू नका, थोडंसं घट्टसरच असं हे तूप याला लावा। तर अशा प्रकारे सर्वच बाजूनी व्यवस्थित असं आपण तूप लावून घेऊया। आता तूप लावून घेतल्यानंतर याच्यावर थोडंसं पीठ अशा प्रकारे भुरभुरून द्यायचं आहे। नंतर थोडीशी मस्त अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर भुरभुरून द्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मसाले देखील ॲड करू शकता। इथे मी थोडीशी चिली फ्लेक्स देखील वरून अशा प्रकारे भुरभुरत आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट किंवा तुम्हाला बाकी कोणते मसाले जर आवडत असतील, मॅगी मसाला वगैरे, ते मसाले तुम्ही अशा प्रकारे वरून टाकू शकता। आता अशा प्रकारे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे एकावर एक प्लेट ठेवत आपण हे पूर्णपणे पॅक करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे एक एक प्लेट एका प्लेटवर ठेवायची आहे आणि हे पूर्णपणे आपण पॅक करून घेणार आहोत। असे लच्छे पराठे तुम्ही बनवून कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खा, एकदम मस्त असे चवीला लागतात। आणि हे पराठे बनवायला पण साधे सोपे आहेत, जास्त मेहनत न घेता अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात। आता इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हे जे पूर्ण आहे ते पॅक करून घेतलेलं आहे। नंतर हाताने थोडंसं हलकंसं अशा प्रकारे हे ओढून घ्यायचं आहे, थोडंसं लांबसर असं हे करून घ्यायचं आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे। तर आता इथे जो साईडचा जो कोन आहे तो अशा प्रकारे आतमध्ये दुमडायचा आहे आणि याला अशा प्रकारे गोल गोल राऊंडमध्ये हा पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता आहे ना बनवायला एकदम साधा सोपा लच्छा पराठा एकदम मस्त असा आपला छान असा हे तयार झालेला आहे गोळा। आता हा जो गोळा आहे तो हाताने पूर्णपणे असं थोडासा पॅक करून घ्यायचा आहे, हातावर प्रेस करून घ्यायचा आहे। आता हा गोळा जो आहे तो आपण पिठामध्ये घोळवून घेणार आहोत। पिठामध्ये घोळवून घेतल्यानंतर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। लाटताना थोडंसं फिरवत लाटायचं आहे, पळपटाला बिलकुल चिटकत नाही, कारण आपण पिठामध्ये घोळवून घेतलेला होता। तर तुम्ही इथे पाहू शकताय अगदी सहज असं हे लच्छे पराठे आपले तयार होतात लाटून। जर तुम्हाला वाटू लागलं थोडंसं पळपटाला चिकटतंय किंवा लाटण्याला चिकटतंय तर थोडंसं असं पीठ टाकून शाना लाटून घ्यायचं आहे।
तर एवढ्या साईजमध्ये हा पराठा जो आहे तो मी लाटून घेतलेला आहे। आता साईडला मी तवा देखील गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेला जो पराठा आहे तो अशा प्रकारे तव्यावर टाकायचा आहे। आता हा पराठा भाजताना गॅसची फ्लेम एकदम मोठीच ठेवायची आहे। गॅसच्या मोठ्या फ्लेमवर आपण हे पराठे भाजणार आहोत। नंतर आपण 1 मिनिटानंतर पराठा पलटी करून घ्यायचा आहे। वरच्या साईडून छान असं तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे। आता दुसऱ्या साईडला देखील मस्त असं आपण तूप लावून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप, तेल किंवा बटर लावू शकता। आता इथे दोन्ही बाजूनी छान असं मी तूप लावून घेतलेलं आहे। आता आलटी पलटी करून छान असं दोन्ही बाजूनी हा पराठा आपण एकदम मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असा आपला पराठा देखील भाजलेला आहे। कलर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा आलेला आहे। अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक पराठा बनवून दाखवते। तर इथे एक गोळा होता, तो गोळा अशा प्रकारे पिठामध्ये मी घोळवून घेतलेला आहे। चपातीसारखा सरसकट लाटून घ्यायचा आहे। आता लाटून घेतल्यानंतर याला वरून छान असं तूप लावून घ्यायचं आहे। वरून छान असा मैदा भुरभुरून द्यायचा आहे। असं केल्यामुळे काय होतं, आपण जो पराठा बनवणार आहोत त्या पराठ्याला लेयर छान पडतात। तर आता एकावर एक अशा प्रकारे ठेवत हा पराठा पूर्णपणे आपण पॅक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे प्लेट्स पाडायच्या आहेत आणि एकावर एक ठेवत यायचे आहेत। म्हणून पीठ थोडंसं घट्ट मळायचं असतं, म्हणजे ते चिटकत नाही पळपटाला। तर आता अशा प्रकारे थोडंसं हे लांब करून घेऊया। नंतर आतमध्ये फोल्ड करत पूर्णपणे हा गोळा आपण पॅक करून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर वगैरे घातल्यामुळे हा जो पराठा आहे तो चवीला देखील छान लागतो आणि दिसायला थोडासा आकर्षक देखील दिसतो। तर अशा प्रकारे छान असं आपण हे पॅक करून घेतलेला आहे। तुम्ही ते पाहू शकताय किती मस्त दिसत आहे। आपला जो लच्छा पराठा आहे तो पिठामध्ये घोळवून आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे। आता अगदी घरामध्ये जर लहान मुलं असतील तर आवडीने खातील इतका मस्त आणि टेस्टी असा हा पराठा तयार होतो। आता आपण तव्यावर टाकून हा भाजून घेऊया। तर आता तव्यावर टाकल्यानंतर 2-3 सेकंदानंतर पलटी करून घ्यायचं आहे। वरून याला तूप लावून घ्यायचं आहे मस्त असं। दोन्ही बाजूनी छान असा खरपूस असा हा भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असे लेयर्सवाले आपले लच्छे पराठे तयार होत आहेत। तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी 2च बनवलेले आहेत। तुम्ही पाहू शकता इथं किती मस्त आपल्या पराठ्यांना लेयर सुटलेले आहेत आणि दिसायला सुद्धा किती मस्त असे आकर्षक असे आपले हे पराठे दिसत आहेत। खायला देखील मस्त असे खमंग खुसखुशीत लागतात। हे पराठे तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खा, एकदम भन्नाट असे लागतात। आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।